नमस्कार. जर तुम्ही घरी गणपती बसवत असणार आणि जर तुमच्याकडे घरी सुतक पडलेलं असेल, तर तुम्ही गणपती बसवू शकत नाही. पण सुतक पडून 14 दिवस झालेले असतील, तर 14 दिवसानंतर तुम्ही गणपती बसवू शकतात. आणि जर गणपती बसवल्यानंतर 10 दिवसामध्ये जर तुम्हाला सुतक पडलेलं असेल, तर सुतकात घरातील व्यक्तीऐवजी तुम्ही शेजारील किंवा मित्रमंडळी यांच्याकडून पूजा, नैवेद्य, आरती करू शकतात. पण घरातील व्यक्तींनी करू नये. तसेच गणपती विसर्जनाची घाई अजिबात करू नये. तसेच बऱ्याच जणांना पडलेला प्रश्न म्हणजे घरात जर गर्भवती महिला असेल तर गणपतीचं विसर्जन करावं की नाही, कारण की बऱ्याच घरांमध्ये गर्भवती असल्याने गणपतीचं विसर्जन करत नाही. पण गर्भवती महिला आणि गणपतीचा काहीही संबंध नाही. घरामध्ये गर्भवती महिला असतानाही तुम्ही गणपती विसर्जन करू शकतात. प्राणप्रतिष्ठा करून घरामध्ये बसवलेली गणपतीची मूर्ती तुम्ही उत्तर पूजा करून पाण्यात विसर्जन करू शकतात.